मग मी जुगल हामचरण. आणि बाबाचं नाव जुगल हामचरण. त्याच्या बापानं त्या सर्च करून डाउनलोड केलंय. होतच नव्हतं. शेवटी करत बाहेर आली एकदा. लॉकडाऊन मध्ये यानं 4 सॉफ्टवेअर डाउनलोड केले. आज मी तुमची तोंडी परीक्षा घेणार आहे. डायरेक्ट नोटीस वगैरे काय सरप्राईज टेस्ट. चला पहिला प्रश्न इंग्रजी. इंग्रजीचा प्रश्न या विचार. त्याने त्याचं काम केलं. काम झालं ना. ऐकून घ्या ना आधी. हे वाक्य मी तुम्हाला मराठीत सांगते, इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्ही मला सांगायचंय. मराठी वाक्य सांगताय मॅडम. ते इंग्रजी ट्रान्सलेट करत आहे. त्याने त्याचं काम केलं. त्यानं तिचं काम केलं. त्याने त्याचं काम केलं. He has done his work. आणि तो करतच गेला. Dun 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 dun. काय इथे म्युझिकल पार्टीला जायचं तुम्ही? आपला डान्स तुम्ही नका वाजत जाऊ रे. त्याला चिव चढलेलं मग. मॅडम विचारा मॅडम तुम्हाला सांगतो. आज तुम्ही त्यांना काही पण विचारा मॅडम. आज माझी नोकरी गेली. काय नसेल. पुढचा प्रश्न गणिताचा. गणिताचा प्रश्न याला विचार. मला सांग 21 साता किती? एवढी 146 थोडं मागवा ना सर प्लीज. थोडं माग प्लीज. मला सांग पर्यावरण म्हणजे काय? चला सर झालं तुमच्या घडी. चला थोडं मागे चला थोडं मागे. कार्यक्रमाला समजा झाला थोडं राहिलंय परंतु थोडंसं आहे भाई. थोडंसं पब्लिक मागे लेडीज थोडं सहकार्य करा. थोडं पाठीमागे मी कुठं अखंड अखंड श्रीखंड आम्रखंड. आणि विखंड कोण बोलत? म्हणजे काय? म्हणजे काय ते सांगतो प्रश्न तर विचारा. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे काय? म्हणजे काय ते सांगतो.
तुमको मिले ये तुम सो जाओ माँ मैं ज्योति के पास जाके आता हूँ मेहनत करतात तुम्ही हे शाळेत असं लागता बघा आता आम्ही गरीब राहिलो नाही आता श्रीमंत झालो आमच्याकडे 2 पहिले एक काळा एक पांढरा 2 पहिले तिथे माणसा पुढे कुणाला काळा एक पांढरा पांढऱ्याला पांढऱ्याला गोठा गोठा त्याला पाणी प्यायला कुठे घेऊन जातो कुणाला काळ्याला की पांढऱ्याला 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 गाड्याला त्याची लई नाटकं आमचं थोडी त्यांना खायला काय देतात कुणाला काळ्याला की पांढऱ्याला गाड्याला आणि लोकं आणि पांढऱ्याला एकच उत्तर आहे गाड्याला का पांढरा काळ्याला का पांढरा आणि पांढरा आणि पांढरा पहिले समोर पाठीमागं अरे वाईट झालं वाईट नाही झालं तर ते नीचे घरचे विचारू का? विचारा हिंदीचा मुहावरा सांगणार आहे मी त्याचा समानार्थी मला सांगायचं एकदम समानार्थी सांगा गोबी का कुत्ता ना घर का ना घाट त्याचा समानार्थी सांगायचा विचार कर गोबी का कुत्ता ना घर का ना घाट का सानिया का बच्चा ना भारत का ना पाकिस्तान का शाळेला भाई तुम्ही नॉर्मल प्रश्न विचार इंटरनॅशनल मला सांग महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण कोणतं? माझं घर हा? कोणतं? माझ्या बापाने एसी लावलाय ना मी रोज संध्याकाळी 6 वाजता तिथंच बसत असतो अभ्यासाला नालायक तसं नाही रे एसी लावून नाही रे असं नैसर्गिक थंड हवेचं ठिकाण कुठे महाराष्ट्राला हा हा लवकर महाबळेश्वर शाबास महाबळेश्वर हा त्याची वैशिष्ट्य सांग 3 वैशिष्ट्य सांग महाबळेश्वर मध्ये सगळे लोक चहा पितात कारण ते थंड महाबळेश्वर मध्ये झोपताना लोक पंखा लावत नाही कारण ते थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर मध्ये जागोजागी सेक्युरिटी पेटलेल्या दिसतात कारण ते थंड हवेचं ठिकाण ते कळलं नालाय का थंड हवेचं ठिकाण थंड हवेचं ते कळलं थंड हवेचं ठिकाण काही विशेष माहिती आहे का ते सांग त्यानंतर सोसाई त्यांची सांग पटकन हॅलो महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे उगमस्थान आहे नवीनच माहिती आहे महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे उगमस्थान आहे कारण महाराष्ट्रात कोणाचं पण लग्न हो 99% जोडप्या हरिमुला तिकडे का विचारा माहिती कारण ते थंड हवेचं ठिकाण तुम्ही कुठे गेला होता सर तुम्ही कुठे गेला होता टीव्ही पण दिले हॅलो हो आया आया सरांची मिमिक्री आता फील होतात बघा सर बघा निरोप काही बिल्डिंग करते नालाय विचारू का? विचार प्रश्न विचार हा? विचार मॅडम पटपट विचार पटपट विचार बरं. संत तुकाराम
थोर संत होते. अहो, महाराष्ट्र संतांची मुलगी आहे. बरोबर. हा व्हेरी गुड क्या बात आहे हा त्यांच्याबद्दल 5 ओळी नाही नको 3 ओळी सांग. हा हा ऐका, हा. तुकाराम महाराज हे संत होते. संत तुकाराम ही त्यांची नाव. म्हणून लोक त्यांना संत तुकाराम. अरे नालायका एकच वाक्य फिरवलं फिरला हा या जेवढं म्हटलं घ्या मॅडम बरं मला सांगा समुद्राच्या मध्यभागी एक नारळाचं झाड आहे त्याच्यावरची लिंब तुम्ही कशी काढता? नारळाच्या झाडावर लिंब पहिल्यांदा बसतो. बाई काय ग्रेट आहे. नारळ झाड लिंबाचं झाड आहे असं म्हटलं ते हा समुद्राच्या मध्यभागी एक लिंबाचं झाड आहे हा. त्याच्यावरची लिंब तुम्ही कशी काढता? एवढी खटाखट कशाला करायचं बाजारात आपल्याला कुठून मिळेल? विचारलं, तू सांग. त्या लिंबा सगळ्यात तुला रस नाही केला तर माग बोलवल्या हा समुद्राच्या मध्यभागी लिंबाचं झाड आहे त्याच्यावरची लिंब कशी काढशील? सोपं आहे बाई. हा. असं समुद्रावरून चालत जायचं. हे सुरमाईचं, अरे, लिंब होतं. जबाब दिला का समुद्रावरून चालत? तुमच्या बापात तरी समुद्राच्या मध्यभागी शिकवलं मी इतकं शिकवलं यांना नाही तुम्ही काय एका प्रश्नाचं उत्तर मला आता काय? मला सांगा हा Who was चंद्रगुप्त मौर्य? हा Who was चंद्रगुप्त मौर्य? हे जगदगुप्त मौर्य was younger brother of गणपती बाप्पा आपण रामरावचे निमंत्रित आहात लगेच 2 मिनिटात पुढचा कार्यक्रम आपण करायचा यानंतर लगेच कार्यक्रम होणार आपला